धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या या चॅनलमध्ये। आणि आज एक महत्त्वाचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। कारण आता तुम्हाला माहिती आहे की परवा दिवशी म्हणजेच 1 मार्च 2022 या दिवशी म्हणजेच मंगळवारी आहे महाशिवरात्री। आणि या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे। तर जर का तुमचं लग्न जमत नसेल किंवा जर का तुम्हाला अशी अडचणी येत असतील किंवा स्थळ बघितले किंवा काही झालं पण तरी सुद्धा त्या गोष्टीमध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, तर यासाठी आज खूप महत्त्वाचा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे। त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला कशा प्रकारे पूजा करायची आहे, काय काय करायचं आहे, कशा गोष्टी करायच्या आहे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं, महाशिवरात्री म्हणजेच आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे आणि त्याचबरोबर त्या दिवशी रात्री आपल्याला जागरण करायचं आहे। कारण महाशिवरात्री म्हणजे रात्रीच्या वेळेस, रात्रीच्या प्रहराला याला जास्ती महत्त्व दिलं गेलेलं आहे। त्याचबरोबर तुम्हाला रात्री पूजन, मंत्रपठण आणि त्याचबरोबर साधनाही करायची आहे, महादेवाची पूजाही करायची आहे। आणि त्याचबरोबर रात्रीची पूजा म्हणजेच निश्चित काळात तुम्हाला म्हणजे 12:30 म्हणजे 12:26 पासून तर 1:15 तुम्हाला ही पूजा करायची आहे किंवा मंत्रोपचार करायचे आहे। शिवस्तुती वाचू शकता, पठण करू शकता, श्रवण करू शकता, त्याचबरोबर 11वा अध्याय वाचू शकता। जे तुम्हाला इच्छा आहे महादेवांसाठी करायची ती तुम्ही करू शकता। कारण हा जो 40 ते 45 मिनिटाचा जो काळ आहे तो शुभ काळ आहे। आणि यावेळेस जर का तुम्ही तुमची पूजा अर्चा केली तर नक्कीच भगवान महादेव तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुम्हाला ज्या काही गोष्टी आहेत त्या मनोकामना किंवा इच्छापूर्ती असतील तर त्या तुम्हाला नक्कीच मिळतील। त्याचबरोबर तुम्हाला इथे अभिषेक करायचा आहे। बरेचसे जण रुद्राभिषेक करतात आणि हे तुम्हालाही करायचं आहे। दिवसभरात तुम्ही कधीही तुमच्या वेळेनुसार पूजा केली तरी काही हरकत नाहीये, पण त्याचबरोबर जर का रात्री केली, निश्चित काळात जर का केली तर ते भरपूर लाभदायी होतं। तर यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, पंचामृताने अभिषेक करायचा आहे, पाण्याने, दुधाने, फूल, बेल, धोत्र्यांची फुलं आणि त्याचबरोबर तुम्हाला पंचामृत ह्याचं तुम्हाला सारखं त्यांचं अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला मंत्रोपचार करायचा आहे। 2 मंत्र जे षडाक्षरी ओम नमः शिवाय किंवा शिवाय नमः किंवा नमः शिवाय या तिन्ही मंत्रापैकी कुठल्याही एका मंत्राचे, हे तिन्ही षडाक्षरी मंत्र आहेत त्यामुळे तिन्हीपैकी कोणताही मंत्र तुम्ही जपला तरीही चालेल। त्याचबरोबर 108च्या 5 माळा करा किंवा 5 वेळा तुम्ही करा, माळा म्हणण्यापेक्षा 5 वेळा तुम्ही करा तर ते नक्कीच लाभदायी होईल। त्याचबरोबर तुम्ही सहस्त्र नामावली आहे म्हणजे 1000 नावे जी आहे ते तुम्ही वाचू शकता। त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही सकाळी सुद्धा दिवसभरात करू शकता। कारण सकाळी जर का तुम्ही केलं तर ते आहे तुम्हाला लाभण्यासारखं, पण रात्रीला महत्त्व असल्यामुळे रात्रीला जास्ती आपण महत्त्वाचा भाग देतो। त्याचबरोबर तुम्हाला हे जे पूजा करायची आहे, अभिषेक करायचा आहे, हे तुम्हाला तुमच्या घरातल्या शिवपिंडीवर तुम्हाला करायचं आहे। शिवपिंडी नसेल तर तुमच्या घरातले जे कुलदेवत आहे जसे खंडोबा, नरसिंह भगवान आहे, त्याचबरोबर विठ्ठल आहे, म्हणजे ज्या कुठल्या तुमच्या असतील तर त्यांच्यासाठी तुम्हाला त्यांच्यासमोर बसून त्यांना तुमचं मागणं मागायचं आहे आणि मंत्रोपचार म्हणायचे आहे। अभिषेक नाही जमला तरीही चालेल, पण असेल तर नक्कीच करा, हे माझं म्हणणं आहे। त्यानंतर तुम्ही शिवलीलामृतचं वाचन सुद्धा करू शकता, एक पूर्ण पारायण एका दिवशी करू शकता। त्याचबरोबर जर का तुम्हाला ते जमलं नाही तर 11वा अध्याय न विसरता वाचायला विसरू नका। कारण 11वा अध्याय हा लघुरुद्राचा अध्याय आहे, हा खूप महत्त्वाचा अध्याय आहे, त्यामुळे नक्कीच हा वाचा। आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला करायच्या आहे ह्या नक्कीच तुम्हाला आस्था किंवा श्रद्धा तुमच्या मनात ठेवून तुम्हाला करायची आहे। कारण कुठलीही गोष्ट करायची म्हणून आपल्याला करायची नाहीये, पण मनात जर का तुमचे भाव चांगले असतील, तुमच्या मनात जर का आस्था असेल, श्रद्धा असेल तर नक्कीच तुम्ही ते केलं तर त्याचं फल आपल्याला मिळतं। आणि त्याचबरोबर तुम्हाला अशी जर का इच्छा असेल की आवडत्या गोष्टी किंवा तुमच्या हव्या असणाऱ्या गोष्टी तुम्हाला मिळाव्या तर नक्कीच तुम्हाला ते मिळतील। तर आता गोष्ट येते की जर का मुला-मुलींचे लग्न जमवायचे असतील तर तुम्हाला काय करायचं। आता हे दिवसभर तुम्हाला म्हणजे इव्हन जे मुलं-मुली ज्यांची लग्न जमवायचे आहेत त्यांना सुद्धा ह्या गोष्टी करायच्या आहेत। त्याचबरोबर जर का तुमचं लग्न वगैरे जमत नसेल किंवा काही अडीअडचणी अडथळे येत असतील तर तुम्हाला मी 2 मंत्र देते आहे, त्या 2 मंत्रांचे पठण करायचे आहे आणि ते मंत्र तुम्हाला 5 माळा किंवा मनापासून घरात इतकी शांतता असेल त्यावेळेस तुम्हाला 1 माळ, जर का 5 माळा नाही जमल्या तर कमीत कमी 1 माळ याची करायचीच आहे। आणि त्यामध्ये तुम्हाला जो मंत्र आहे तो मी तुम्हाला सांगते। त्यामध्ये तुम्हाला मी 2 मंत्र देणार आहे, एक गौरी शंकर जो मंत्र आहे आणि त्याचबरोबर एक सप्तशती पाठातला एक मंत्र आहे। असे 2 मंत्र तुम्हाला मी देणार आहे आपल्या मनोकामना पूर्तीसाठी किंवा आपल्या मनवांछित फलासाठी किंवा आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर आपलं लग्न व्हावं किंवा लग्न लवकर जुळावं, ह्या गोष्टींसाठी जर का तुम्हाला काही उपाय हवे असतील तर हे 2 मंत्र खूप महत्त्वाचे आहेत। त्याचमध्ये जो सगळ्यात पहिला मंत्र जो आहे तो सप्तशती पाठातला आहे।
कारण आपल्याला माहिती आहे की महाशिवरात्री म्हणजेच महादेव आणि त्याचबरोबर पार्वती माता या दोघांच्या लग्न समारंभ किंवा या वेळेस दोघं एकत्र आले होते किंवा ह्या वेळेस पार्वती मातेने एवढी कडक उपासना करून महादेवांना जिंकलं होतं, तर तो हा दिवस आहे. त्यामुळे ह्या दिवशी जर का तुम्ही हे उपाय केले तर नक्कीच तुम्हाला ते फलदायी होईल. त्यामुळे सप्तशती पाठातनं सुद्धा आपण हा मंत्र घेणार आहोत. पत्नी मनोरमा देही मनोवृत्ती करणीम तारे दुर्ग संसार सागरस्य कुलोद्भवम हा मंत्र आहे. हा सप्तशती मधला आहे. हा तुम्हाला 108 वेळा किंवा याच्या 5 माळा तुम्हाला करायच्या आहे. त्यानंतर जो दुसरा मंत्र आहे तो सुद्धा खूप फलदायी आहे. तो म्हणजे हे गौरी शंकराधार्गी यथा त्वं शंकर प्रिया शंकर अर्धांगी यथा त्वं शंकर प्रिया तथा माम करू कल्याणी कांता कांता सुदुर्लाभाम. तर हा जो मंत्र आहे परत एकदा मी तुम्हाला सांगते. हे गौरी शंकर अर्धांगी यथा त्वं शंकर प्रिया तथा माम कुरु कल्याणी कांत कांता सुदुर्लभाम. हा जो मंत्र आहे हे दोन्ही मंत्र तुम्हाला म्हणायचे आहे. मी दोन्ही मंत्र तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तुम्ही ते नक्कीच त्याचा पठण करा. आणि त्याचबरोबर थोडंसं संस्कृत असल्यामुळे थोडंसं अवघड जातं आणि त्याचबरोबर ज्यांना गरज आहे त्यांनी सारखं सारखं वाचून तुम्हाला सवय होईल. त्यामुळे अगदी असं काही अवघडातलं नाहीये. त्यामुळे नक्कीच करून बघा आणि यामधनं तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल. तर कसं वाटलं आपला हाचा व्हिडिओ आणि त्याचबरोबर फायदा जर का तुम्हाला काही झाला, तुम्हाला काही लाभ झाला तर ते नक्कीच मला कळवा. आणि त्याचबरोबर तुम्हाला आजच्या विषयी काय वाटतं आहे, काही तुमच्या कमेंट्स असतील तर ते तुम्ही खाली मला लिहून सांगू शकता. भेटूया परत छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.